बाहेरचं आहे ना ते मोठे राहतील पॅच फ्लावर मध्ये, आणि आतले थोडी छोटी साईज राहील, कारण जो बॅक साईडचा पॅच आहे तो दिसला पाहिजे त्याच्यामुळे. आणि पहिले 5 पॅच बसतील आपले, त्याच्या आतमध्ये 3 बसतील, आणि जी मध्ये गॅप राहील ती आपण मनी वगैरे टाकून फिल करू. आणि दुसरी गोष्ट, हे जेव्हा पॅच ड्रॉ करू ना ह्याच्यावरती, तेव्हा चेन स्टिच टाकतो ना, चेन स्टिच ती एकदम खेचून नाही टाकायची, अशी जरा लूज, नाही तर मग भरपूर काही काचे बघा तुम्ही व्हिडिओ मध्ये भरपूर खेचून टाकतात. आपली रिंग आहे, जेव्हा खाटला तेव्हा त्याच्यावरती कपडा घट्ट बसलेला असते, तेव्हा मग तुम्ही किती खेचला ना तरी तो कपडा लूज नाही होत. आपली रिंग मध्ये कपडा लूज होते, जास्त हे करत राहिलो का, आपण घट्ट नाही ना जास्त लावत. तुम्ही भरपूर घट्ट लावलं तर पॅच बरोबर होते. तुम्ही जर कपडा लूज लावलेला असतो तर ते खेचल्यावर का दिसते, आणि मधला जो भाग आहे ना तो असा लूज पडते. त्याच्यामुळं मग आपण करताना जरा कमी खेचायची, तर आपल्याला खेचायची सवय असते ना, त्याच्यामुळे पॅच जास्त खेचायचा नाही. सिंपल एक स्टिच टाकायची, त्याच्यानंतर काय जो काम करायचा आहे तो आतमध्ये करायचा. कम्प्लीट झाला का बाजूनी पुन्हा अजून एक स्टिच टाकायची, त्याच्यासाठी कशासाठी, म्हणजे थोडी फिनिशिंग पण येते आणि सेफ्टीसाठी. अशा 2 स्टिच राहतील. काम पूर्ण झालं का पाठीमधून गम लावायचा, गम सुकल्यावरतीच पॅच कट करायची.